चला मंडळी, आज बनवूयात एकदम खुसखुशीत पेपरसारखी पातळ पापुद्र्याची तेलपोळी। त्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतला, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलं, थोडं पाणी घालून हे पीठ छान असं सैलसर मळून आणि शेवटी 1 चमचा तेल लावून 2 तास असंच बाजूला ठेवून दिलं। आता पुरण तयार करण्यासाठी इथे मी 1 कप चणा डाळ घेतली। चणा डाळ 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये भरपूरसं पाणी घालून अर्धा तास अशीच बाजूला भिजत ठेवून दिली, म्हणजे ती डाळ छान अशी एकदम मऊ शिजेल। अर्ध्या तासानंतर डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आता मी सगळी कुकरमध्ये काढून घेते। त्यामध्ये आता 2.5 कप पाणी घेतलं, थोडीशी हळद आणि 1 चमचा तूप घातलं आणि कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या। डाळ छान अशी एकदम मऊसूत शिजली आहे। आता डाळ आहे ती सगळी चाळणीवर उपसून घ्यायची, म्हणजे त्यामधलं पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं। आता हे जे डाळीचं कट निघालेलं आहे त्याची कटाची आमटी करायची आहे। जर आमटी करायची नसेल तर त्यामध्ये पाणी थोडं कमी घातलं तरी सुद्धा चालेल। आता ही डाळ ज्या कुकरमध्ये मी शिजवली त्यामध्येच आता पुन्हा सगळी ओतून घेतली। 1 कप डाळ होती म्हणून मी इथे बरोबर 1 कप बारीक चिरून गूळ घेतला। गूळ छान असा मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवून त्यावर हे पुरण शिजून घेतलं। आता हे पुरण गूळ विरघळेल तसं एकदम पातळ होईल। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळत राहायचं, म्हणजे हे पुरण असं थोडं घट्ट होत जाणार। आता त्यामध्ये जायफळ आणि वेलची पावडर घालूयात आणि पुरण घट्ट होईपर्यंत शिजून घेऊयात। पुरणामध्ये असा चमचा उभा राहिला म्हणजे पुरण आपल्याला जसं पाहिजे तसं शिजलं आहे, पुरण आपलं तयार आहे। आता हे गरम असताना चाळणीवर चमच्याने मी हे पुरण बारीक करून घेते। आता छान असं इथे एकदम पुरण बारीक मऊसर पेड्यासारखं तयार झालेलं आहे। आता या पुरणाचे आपण गोळे करून घेऊयात। 2 तासानंतर पीठ छान असं एकदम मुरलं आहे, पिठाला छान अशी तार सुटते। आता या पिठामध्ये 1 चमचा तेल घालून पुन्हा छान असं एकदम मळून घेऊया। आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि पुन्हा 2 चमचे तेल घालून पिठाला सगळीकडे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं। तेलपोळी करताना बाउलमध्ये तेल घालून जसं पीठ त्यामध्ये ठेवतात तसं मी बाउलमध्ये अजिबात तेल घालून पीठ ठेवलेलं नाही। आता आपण एक छोटा पिठाचा गोळा घेऊयात, हातानेच तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा, त्यामध्ये पुरण घालायचं आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद करताना जे एक्स्ट्राचं पीठ निघेल ते काढून टाकायचं आणि गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा। आता एका प्लास्टिकला तेल लावून घ्यायचं, त्यावर हा गोळा ठेवून अगोदर हातानेच पसरवून घ्यायचं। त्यानंतर त्यावर तेल लावलेले प्लास्टिक ठेवायचं आणि एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटताना आपल्याला प्लास्टिक सकटच पोळी गोल फिरवायची आहे आणि एकाच दिशेने पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यावर लाटणीला तेल लावून लाटण्यावरच आपल्याला पोळी उचलून घ्यायची आहे आणि तेल लावलेल्या पॅनवर लाटण्याच्या सहाय्याने मी इथे पोळी घालून घेते आणि दोन्हीकडून छान अशी पोळी भाजून झाल्यावर त्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं। मस्त गरमागरम तेलपोळी तयार आहे। आपण ही पोळी नुसती सुद्धा खाऊ शकतो किंवा दूध तूप यासोबत पण खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने कमी तेलामध्ये एकदम पातळ पापुद्र्याची तेलपोळी एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज वसुधा किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।